ओम साईराम. पहिल्या दिवसापासून आमची पालखी ठाकटा मठात निघालेली होती आणि आज पालखीचा 7वा दिवस आहे. तो चांगला पण आहे, खूप चांगला आहे, पण थोडा सॅड आहे कारण की आज काही तासामध्ये ही पालखी साईंच्या दरबारात पोहोचणार आहे. साईबाबांच्या आशीर्वादासाठी आम्ही सर्व साई भक्त निघालो आहे. ठाकटा मठात पालखी निघाले आणि साईबाबांकडे मागणं मी हेच मागणार की सर्व साई भक्तांना सुखी ठेवा आणि सर्वांना आनंदी ठेवा. आजचा 7वा दिवस आनंदाचा सोहळा आणि 230 किलोमीटरचा प्रवास करत आज पालखीचं अंतर 10 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आज आम्ही अंतर ठाकटा मठात पूर्ण करणार. आणि साईबाबांकडे एकच विनंती आहे की सर्वांना सुखी आनंदी ठेवा. प्रत्येकाला दुखापत झालेली आहे पण कोणी दाखवत नाही कारण की ही बाबांची कृपा आहे आणि बाबा ही परीक्षा घेतात, काही चालू शकतात की नाही, पण साईबाबांचा आशीर्वाद आहे म्हणून मुलं चाल. आणि मी एक सांगतो, मी सुद्धा अनुभव घेतला आहे खूप. वारी पाहिजे आणि देवधर्म थोडाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला पैसा मॅटर करत नाही, देवधर्म पाहिजे. खूप काही गोष्टी आहेत ज्याला अनुभव आला तो अनुभव घेत राहील, पण ज्याला द्यायचे आम्ही ज्याला अनुभव देतो त्यांनी तो अनुभव घेतला पाहिजे, तो ज्ञान घेतला पाहिजे. शकत नाही. अजून फर्स्ट टाइम आहे का? माझी पहिलीच टाइम वारी आहे साईबाबाची. पण मला खूप आनंद वाटला आहे की मी वारीमध्ये सामील झालो आणि बाबांनी मला पालखीमध्ये घेऊन गेले सोबत. थोडी दुखापत झाली मला पण काही प्रॉब्लेम नाही. साईबाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि मी पालखीला चाललो. आणि आज मी आज एवढं हॅपी आहे की साईबाबांच्या दरबारात आज मी पोहोचणार आहे. साईबाबांच्या चरणी मी हात जोडणार आहे की बाबा मला तुम्ही सुखरूप पालखीमध्ये घेऊन आले, हीच विनंती. आणि खूप आनंदी आहे. आज थोडा मला वाईट वाटतो की जेवढे आम्ही सर्व पोरं होती पालखीमध्ये, काहीतरी 70 पोरं होती, सर्व आचार्य वगैरे सेवेकरी, तर एक वाईट वाटतं की सर्व आम्ही आज लांब होणार, सर्वांपासून आम्ही आज लांब होणार. तर तो आम्हाला की एवढे दिवस आम्ही सोबत राहिलो, झोपायला वगैरे आम्ही सर्व सोबत. एक तो बॉन्डिंग झाला. ठीक आहे, मजा मस्त चालते आणि थोडं भांडणं चालतात, ती होते सर्व. पण जो बॉन्डिंग होता, जो आम्ही एन्जॉय केला, तो क्षण पुन्हा येणार नाही आणि पुन्हा यायला पाहिजे ही अपेक्षा करतो. त्याच्यानंतर आम्ही रात्री सुद्धा खूप एन्जॉय केला, पण आज मी घेतला आणि सर्व मुलांनी घेतला आनंदाचा क्षण. तर बाबांच्या कृपेने आम्ही शिर्डीला दरबारामध्ये पोहोचतो आणि पोहोचला थोड्या वेळामध्ये. तर मी खूप हॅपी आहे आणि खूप आनंद वाटतो थोडा मला की शिर्डीमध्ये मी पोहोचलो पायी. साईबाबांच्या दरबारात पोहोचणार आहे. तर माझे सकाळी थोडे पाय दुखत होते, नीला थोडा मला प्रॉब्लेम आला होता आणि वाटत नव्हतं मी आज चालेल, पण बाबाच्या कृपेने मी चाललो आज. एक ती कृपा असते बाबांची, ती आपली एक परीक्षा घेतात. बाबा दुखापत देतात, ते बाबाच देतात, पण ती परीक्षा असते. हा चालेल का नाही, हिंमत हारतो की नाही. पण मी चाललो, सर्व साई भक्त चालले. प्रत्येकाला दुखापत झाली, मी स्वतः बघितली, आणि प्रत्येकाला प्रॉब्लेम आले, पण कोणी हार मानली नाही. प्रत्येक साई भक्त हिंमत ठेवली आणि बाबांच्या दरबारात जाण्यासाठी पालखी ठाकटा मठात निघालेली आहे. आणि थोड्याच वेळाने पालखी साईबाबांच्या दरबारात पोहोचणार.